परतवाडा शहरातील कढीकला महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी सकाळी घडलेल्या धाडसी चोरीला 24 तास उलटूनही पोलिसांना ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत। प्राचार्य डॉक्टर काशीनाथ बराटे यांच्या गाडीत ठेवलेली 1 लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने शहरात खळबळ उडाली होती। घटनेनंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तातडीने विशेष शोध पथक नेमले असून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र आतापर्यंत तपासाला विशेष यश मिळालेले नाही। प्राचार्य बराटे सोमवारी सकाळी आपल्या क्रेटा MH27 DU 3263 गाडीतून बँक कामे उरकून महाविद्यालयात आले होते। गाडी प्रांगणात उभी करून ते कार्यालयात गेले। काही वेळाने बाहेर आल्यानंतर गाडीची समोरील काच फुटलेली दिसली व पिवळ्या रंगाची कॅरी बॅग सह रोकड गायब असल्याचे उघड झाले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये हेल्मेट घातलेला आणि चेहऱ्यावर रुमाल बांधलेला युवक गाडीभोवती फिरताना व काच फोडताना दिसून आला आहे। प्राथमिक तपासात गुल्लरच्या छऱ्यांचा वापर करून काच फोडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। घटनेनंतर शैक्षणिक परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। दिवसाढवळ्या महाविद्यालयाच्या प्रांगणात चोरी होणे हे पोलिसांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे नागरिकांचे मत आहे। जबाबदार पदावरील व्यक्तीच्या गाडीतून रोकड चोरीला जाणे हे धक्कादायक असून कर्मचारी वर्ग व नागरिकात तीव्र संतापाची लाट आहे। सर, हे आपल्या शाळेत ही जी घटना झाली आहे, पहिले अगोदर मला सविस्तर माहिती द्या की नेमकं काय झालं आहे। सविस्तर घटना अशी आहे की मी घरून 10:30 वाजता निघालो हो आणि बँकेमध्ये मला एक छोटंसं काम होतं। मग महाराष्ट्र बँकेत गेलो। महाराष्ट्र बँकेमध्ये थोडं काम होतं ते करून SBI बँकेमध्ये DD स्लिप घ्यायची होती। माझ्या हातामध्ये एक प्लॅस्टिक पन्नी होती हो। त्या पन्नीमध्ये काही पैसे रक्कम होती आणि मग SBI मधून मी बाहेर आलो, माझ्या गाडीत बसलो आणि ती कॅरी बॅग मी समोरच्या कॅबिनेटमध्ये ठेवली आणि कॉलेजमध्ये निघून आलो। कॉलेजमध्ये प्रिमायसेसमध्ये गाडी पार्क केली। पार्क केल्यानंतर मी माझ्या कार्यालयामध्ये जाऊन बसलो। काही ऑफिसचे कामं सुरू होते ते केले। मग आपल्या महाविद्यालयामध्ये 11:30 वाजता राष्ट्रगीत असते हो। राष्ट्रगीताकरता बेल वाजली। बेल वाजल्यानंतर सर्व विद्यार्थी प्रिमायसेसमध्ये जमा झाले, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आणि मग राष्ट्रगीत झालं। राष्ट्रगीत झाल्यानंतर मी समोरून जेव्हा गाडीकडे बघितलं त्यावेळेस समोरचा काच मला उघडा दिसला। तर मी माझ्या पिऊनला विचारलं की अरे आपल्या गाडीचा काच उघडा आहे। मग आम्ही दोघेही गाडीपाशी आलो। जनरल गाडीचा काच उघडा नसतो, पण गाडीचा काच उघडा आहे म्हणून गाडीजवळ आल्यानंतर लक्षात आलं की गाडीचा काच फुटलेला आहे आणि तो काच आतमधल्या सीटमध्ये जाऊन पडलेला आहे। तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे काहीतरी गडबड आहे। आणि मी जेव्हा मग ड्रावर खोललं तर त्या ड्रावरमधली माझी प्लॅस्टिकची पन्नी ही गायब झालेली दिसली। म्हणजे त्या बुरट्या चोरांनी काच फोडून लंपास केली। अच्छा, प्लास्टिक जे म्हणजे किती, म्हणजे कॅश वगैरे किती? 1 लाख रुपये कॅशमध्ये होते त्यामध्ये। अच्छा अच्छा। हां, तर माझा एक प्रश्न आहे सर, म्हणजे गेटपासून तर इथपर्यंत आपली ही गाडी आहे हो। 2 लोक इथे येतात, गाडी वगैरे उघडतात, तर आपलं ठीक आहे, पण बाकी कोणाचंच इकडे लक्ष गेलं नाही? नाही, आमच्या इथं तशी शिस्तच आहे। आपण बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये तसं येऊच देत नाही। परंतु सुरुवात महाविद्यालयाची सुरुवात होती सामान्यपणे 11:30 आणि 11:40पर्यंत सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक येतात हो। दरम्यान 11:30ला प्रार्थना होते आणि प्रार्थनेच्या वेळेस काही शिक्षक आणि काही विद्यार्थी उपस्थित असतात। पण त्याच्यापूर्वी जो काही 10 ते 5 मिनिटाचा वेळ असतो त्यावेळेस विद्यार्थी एक तर वर्गात असतात किंवा मग रस्त्याने असतात। शिक्षक सुद्धा आल्यानंतर डिपार्टमेंटला असतात। मी सुद्धा कार्यालयामध्ये होतो आणि कार्यालयामध्ये माझ्या कार्यालयातला घड्याळ बंद असल्यामुळे माझ्या चपराशाला मी तो घड्याळ दुरुस्त करायला सांगितला। तो सुद्धा आतमध्ये काम करत होता आणि त्यामुळे प्रिमायसेसमध्ये कोणी नाही हे संधी साधून त्यांनी ती, म्हणजे हे गृहीत धरायला हरकत नाही की त्या लोकांनी बँकेपासूनच आपला पाठलाग केला। बरोबर आहे, पाठलाग हे आपल्याकडे कॅश आहे हे त्यांच्या माहिती त्याच्या लक्षात आलं। त्याला असं वाटलं की यांच्या बॅगमध्ये कॅरी बॅगमध्ये नक्कीच काहीतरी पैसे आहे आणि त्याचा पाठलाग करत तो इथपर्यंत पोहोचला। परतवाडा येथून विदर्भ न्यूज करिता पंकज साबूसह सुनील देशपांडे यांचा हा वृत्तांत। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी। लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।